आज दिवसभर करायला काय काम नव्हतं, त्यामुळे व्हिडिओला व्हॉइस ओव्हर देऊया म्हटलं. आणि त्या व्हिडिओला मी व्हॉइस ओव्हर देतो आणि आपल्याला एक आयडिया आल्या. आणि आयडिया म्हणजे ती एक रेसिपी आहे, तुम्हाला जर माहिती असेल. आता आपल्याला पड्या सुट्ट्या, त्यामुळे घरात बसून काय काम पण नसते. आणि ती रेसिपी मी आता करणार आहे. इन्ग्रेडियंट पण तुम्हाला सांगतो, रेसिपी पण सांगतो. एक म्हणजे असं तोंडाला चव येणारी रेसिपी आहे. तर चला आता ती रेसिपी बघूया. आता व्हॉइस ओव्हर देऊन तर झालता आणि रील्स बघत बसलेलो आणि ही रेसिपी मला रील्सवर आली. ही रेसिपी बनवायला एवढी सोपी आहे की नाही, ह्याच्यासाठी फक्त 3-4 इन्ग्रेडियंट महत्वाचे. ते म्हणजे की आपल्याला आवडणारे कुरकुरे, कांदा, तेल आणि चटणी मीठ. आता हे सगळं घेऊन झाल्यावर आपल्याला कांदा लांबडा लांबडा कट करायचा. लांबडा लांबडा कट करून झाल्यावर आपल्याला तो कांदा पाण्यात भिजवून सुट्टा करायचा. कांदा मात्र लांबडा लांबडाच कट करा, नाही तर चव काही येत नाही. आता कांदा सुट्टा झाल्यावर कांदा आणि पाणी असं वेगवेगळं करायचं आहे आणि मिरची पण कापाय घ्यायची. तुम्हाला जेवढं तिखट झेलतंय तेवढीच मिरची घ्या. आता हे सगळं टाकून झाल्यावर त्याच्यावर चटणी टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला व्यवस्थित मिक्स केलं की नाही, ह्याच्यानंतर आपल्याला तेल टाकायचं आहे. तेलामुळे कसं जरा चटणी कांद्याला चिकटते. आता हे सगळं करून आपली इथं 80% तर काम झालेलं होतं आणि बाकीचं 20% तुम्ही ओळखलंच असणार. आपण आपल्या आवडीची कुरकुरे त्यात टाकून द्यायचे. जास्त पण कुरकुऱ्यांची पाकिट घेतला का नाही, कांद्या आणि चटणीची चवच लागते. त्यामुळे कुरकुरीची पाकिट घेताना फक्त कमीच घ्या. आता हे सगळं असं की नाही प्रॉपर मध्ये आपल्याला त्यात टाकून घ्यायचं. हे सगळं झालं की नाही, ह्याला एका डब्यात टाका आणि प्रॉपर मध्ये मिक्स. व्यवस्थित जर मिक्स झालं नाही की नाही, कांदा आणि चटणी एकामेकाला चिटकूनच बसत्या, ती निघतच नाहीत लवकर. आता वरनं एक चिमूटभर चाट मसाला टाका आणि परत मिक्स करून खाया बसा. असं लगेच खायला चालला सवय, ते साफ कोण करायचं हा. हा आता कसं खाण्याची मजा वेगळी. असं का नाही, खाऊन झाल्यानंतर काय काम नसलं की नाही लय भारी वाटतं. तर भावाने व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या भावाला फॉलो पण करून जावा.